अंगणात श्रावणाच्या हलक्या सरी पडत होत्या. स्वयंपाकघरात गॅसवर दूध उकळत होते आणि आई त्याला चमच्याने हळूहळू खाली ढकलत होती. स्वादिष्ट पदार्थांच्या सुगंधात रक्षाबंधनाचे गोड वातावरण घरात पसरले होते. तेवढ्यात पायऱ्यांवर कोणाच्या तरी सावकाश येण्याच्या पावलांचा आवाज ऐकू आला आणि सुनबाई रितिका लाल बॉर्डर असलेली साडी घालून आत आली. तिचे केस क्लिपने घट्ट बांधलेले होते. तिचा चेहरा पाहून आई सभ्य स्वरात म्हणाली, बाळा, मी थाळी सजवली आहे. कापसाची वात, तांदूळ, दिवा सगळं काही ठेवलं आहे. शालिनी येताच राखी बांधेल. तू चहा घे. रितिकाने तिची हनुवटी थोडी वर केली आणि म्हणाली, आई, चहा तर मी माझ्या माहेरी घेईन. आज मला माझ्या घरी जायचं आहे. माझा भाऊ आरवला राखी बांधायची आहे. आदित्य आणि मी सकाळी लवकर निघायचे ठरवले आहे, जेणेकरून आम्ही तिथेही थोडा वेळ घालवू शकू. मग आई म्हणाली, ठीक आहे सुनबाई, नक्की जा, पण संध्याकाळपूर्वी नक्की परत ये. शालिनीला दरवर्षी राखी पौर्णिमेला उपवास ठेवायची सवय आहे. जोपर्यंत ती तिच्या भावाला आदित्यला राखी बांधत नाही तोपर्यंत ती पाणीही पित नाही. रितिका डोळे मिचकावत हसत म्हणाली, अहो आई, आज सण आहे. तुम्ही मोठे मन ठेवायला पाहिजे. मी थोडा वेळ थांबली तर काय नुकसान होणार आहे, आणि नाहीतरी तुम्ही घर तर सांभाळताच. आईला तिच्या हास्यात लपलेली कटुता जाणवली, पण तिने तिचा आवाज मंद ठेवला आणि म्हणाली की सणाचा आनंद सर्वांसोबत राहण्याचा आहे. तू लवकर परत ये, सगळे समाधानी होतील. दरम्यान आदित्य त्याच्या ऑफिस बॅगेत गाडीच्या चाव्या शोधत खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला, आई, आम्ही निघतो. ट्रॅफिक वाढण्यापूर्वी पोहोचलो तर बरे होईल. तेव्हा आई हळूच म्हणाली, बाळा, तुझा फोन चालू ठेव, आणि जर शालिनी फोन करत असेल तर तिला सांग की तू कधी परत येणार आहेस. आदित्य म्हणाला, ठीक आहे आई. रितिका पुढे गेली आणि आईच्या पायांना स्पर्श केला आणि आशीर्वाद घेतला. मग हसून म्हणाली, आम्ही थोड्याच वेळात तिथे पोहोचू आणि संध्याकाळपर्यंत परत येऊ. काळजी करू नका. पण तिच्या चेहऱ्यावर तो आदर दिसत नव्हता, जो घरातील वडीलधाऱ्यांना पाहून आपोआप येतो. जणू काही शब्द गोड होते, पण मन कुठेतरी दुसरीकडेच होते. आईने विचार केला, राहू दे, आज सण आहे. कदाचित परतल्यानंतर सर्वजण एकत्र बसतील आणि आनंदी होतील. इथे आदित्यची एकुलती एक बहीण शालिनी तिच्या सासरच्या खोलीत राखीची थाळी बनवत होती. एका छोट्या स्टीलच्या प्लेटमध्ये दिवा, तांदूळ आणि कच्चा धागा ठेवण्यात आला होता. तिचा नवरा मोहितकडे पाहून ती म्हणाली, अहो ऐका ना, मी आज माझ्या आईच्या घरी जायला लवकर निघेन. मला वहिनीलाही सांगायचे होते की मी दुपारपर्यंत तिथे पोहोचेन. मोहित हसला आणि म्हणाला, हो ठीक आहे, पण आता एक गोष्ट ऐक. माझी बहीण अचानक मला राखी बांधायला आली आहे. आईने सांगितले आहे की आधी तिला खाऊ पिऊ घालून निरोप द्या आणि मग निघून जा. तिच्या सवयीप्रमाणे शालिनीने तिच्या चेहऱ्यावर कुरकुर न करता म्हणाली, ठीक आहे, पाहुणे आले आहेत म्हणून आधी त्यांचा आदर करूया. मी तोपर्यंत तयार होती. पण फक्त एक गोष्ट, मी उपवास ठेवला आहे आणि मी माझ्या भावाला राखी बांधेपर्यंत पाणीही पिणार नाही. मोहितने मान हलवली आणि म्हणाला, मला माहित आहे, तू दरवर्षी असं करतेस. मी ड्रायव्हरला तुला वेळेवर सोडायला सांगेन. शालिनीने हळूच तिचा पदर मागे घेतला आणि स्वतःला दुरुस्त केले आणि म्हणाली, तुम्ही माझ्या आईला सांग की मी थोडा उशिरा येईल, पण मी नक्की येईन. आज माझे मन खूप हलके आहे. राखीच्या दिवशी माहेरच्या घराच्या उंबरट्यावर पाऊल ठेवताच बालपणीचा सुगंध येतो. मोहित जवळ गेला आणि म्हणाला, तू आनंदाने जा, आणि हो, फोन आण ठेव, मी तुला फोन करेन. शालिनी म्हणाली, फोन चालू राहील, पण मन मात्र घराच्या उंबरट्यावरच राहील. दोघेही हसले आणि खोलीत उत्साहाचा हलका गोडवा पसरला. दुसरीकडे रितिका आदित्यसोबत स्कूटीवर बसून तिच्या आईच्या घरी निघाली होती. वाटेत होणारी पावसाच्या हलक्या सरी चष्म्याच्या काचेवर मोत्यांसारखे पडत होते. ती अशीच उभी राहिली. तिने विचार केला की आज आईना थोडा विचार करू द्या. सारखे सारखे शालिनी शालिनी करत असतात. बघू तर आज त्यांची लाडकी भावाशिवाय कशी राखी बांधते. तिला आतून एक थंड समाधान वाटत होते, जणू काही ती तिच्या छोट्या छोट्या टोमण्यांनी घरची पद्धत बदलत होती. काय विचार करत आहेस? आदित्य तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला. लगेच रितिकाचा आवाज मंदावला आणि म्हणाली, काही नाही, मला आठवतंय की मी कशी लहानपणी आरवला राखी बांधायची
आणि त्याच्या हातातून मिठाई हिसकावून घ्यायची. आदित्य हसला आणि म्हणाला, तुझा खोडसाळपणा अजून तरी कुठे संपला आहे. बरं, आज लवकर परतू. आईने स्पष्टपणे सांगितले होते की शालिनी मला राखी बांधायला येईल, ती माझी वाट पाहत बसेल. तेव्हा रितिकाने मनात चिडून विचार केला की आईने सांगितले म्हणून काय झाले, आता त्याच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणायला आपण काय लहान नाही आहोत. मग ती मोठ्या आवाजात म्हणाली, हो हो बघूया, पहिले चला तर आधी तिथे पोहोचूया. इकडे आदित्यची आई घरात परतली. तुळशीच्या झाडाला पाणी घातले, नंतर स्वयंपाकघरात गेल्या आणि तुपात बेसन टाकले आणि ते एका कढईने तळायला सुरुवात केली. संपूर्ण घरात सुगंध पसरला. मग तिने स्वतःशीच म्हटले की आधी शालिनी आली का मी तिला गुळाचा चहा देईन, तिला तो खूप आवडतो. मग आदित्य आल्यावर दिवा लावून आरती करूया. तेवढ्यात तिचा फोन वाजला. स्क्रीनवर शालिनीचे नाव होते. आईने लगेच फोन उचलला आणि म्हणाली, हो बाळा बोल. तिकडून शालिनी म्हणाली, आई मी जरा उशिरा येईल, माझी नणंद आली होती, मी तिला जेवू घातले आहे, आत्ता मी निघत आहे, तू थाळी तयार ठेव. आई हसली आणि म्हणाली, ठीक आहे बाळा, तू हळू ये आणि वाटेत काही अडचण आली तर मला फोन कर. तेव्हा शालिनी म्हणाली, आई आणखी एक गोष्ट, मी आज उपवास ठेवला आहे, काळजी करू नकोस, मी सगळं सांभाळीन. मग आई म्हणाली, आधी तू पाणी पी बरं, तुझा गळा सुकला असेल. शालिनीचा आवाज मंद झाला आणि म्हणाली, काय आई, तुम्हाला माहिती आहे ना, जोपर्यंत मी माझ्या भावाच्या मनगटावर धागा बांधत नाही तोपर्यंत मी पाण्याचा एक घोट सुद्धा घेत नाही. आईच्या घशात उबदारपणा जाणवला आणि ती म्हणाली, तू जशी आहेस तशीच राहा, तुझ्यासारखी मुले मनाला शांती देतात. शालिनी हसून म्हणाली, आई तू तर आता मला रडवणार बहुतेक, चल मी फोन ठेवून यायला निघते. दुसरीकडे रितिका जेव्हा तिच्या माहेरी पोहोचली तेव्हा तिच्या आईने मोठ्या उत्साहात तिची आरती उतरली. तेव्हा तिचा भाऊ आरव सुद्धा हसत तिथे आला आणि म्हणाला, अरे दीदी तू आलीस, बरं चल आधी मला राखी बांधून घे, आज मी तुझ्या आवडीचे रसगुल्ले आणले आहेत. मग रितिकाने ही आरतीची थाळी उचलली, त्याला टिक्का लावला, राखी बांधली आणि आरवच्या मनगटाला घट्ट धरून म्हणाली, हे बघ आज फक्त आमचा दिवस आहे. मग आरव हसत म्हणाला, तुझा, ते पण दाजींना विसरून. मग आदित्य नम्रपणे म्हणाला, नमस्ते मामी. रितिकाची आई म्हणाली, सुखात राहा. अरे बाळा, आज घर चैतन्यमय झाले आहे, तुम्ही लोक रात्रीपर्यंत तर नक्कीच थांबा. क्षणाचाही वेळ वाया न घालवता रितिका पटकन म्हणाली, हा आई, मीही तेच म्हणत होते, आज इथेच राहूया, म्हणजे सकाळी आदित्य थेट इथूनच ऑफिसला जातील. मग आदित्य त्याच्या आईचे शब्द आठवून थोडासा संकोच करत म्हणाला, रितिका, आईने मला संध्याकाळपर्यंत परत येण्यास सांगितले होते आणि फोनही चालू ठेवण्यास सांगितला होता. रितिका डोळ्यात पाणी आल्याचे नाटक करत म्हणाली, आदित्य तू रोज तुझ्या आईचे ऐकतोस, वर्षातून एकदा तरी माझ्या आईचे ऐक ना. माझी आई तुम्हाला खूप प्रेमाने थांबवत आहे, तुम्हाला माझ्या आनंदाची अजिबात पर्वा नाही का. आदित्य गप बसला. मग म्हणाला, ठीक आहे, पण आईला सांग. रितिका म्हणाली, हो मी सांगेन, तू काळजी करू नकोस. असे म्हणत तिने मनात विचार केला की आईला शेवटी सांगितले बरं, जेणेकरून ती त्यांच्यावर थोडा खलनायकी दबाव टाकू शकेल. मग ती स्वयंपाकघरात गेली आणि तिथे बसून तिच्या आईशी गप्पा मारू लागली आणि आईला सांगू लागली की ती तिच्या सासरच्या घरात सगळं कसं करते आणि तिला फारसा आदर कसा मिळत नाही. तिच्या आईने तिला सांत्वन दिले आणि म्हणाली, मुली तू माझी सिंहणी आहेस, कमकुवत होऊ नकोस. मग रितिकाने मान हलवली आणि म्हणाली, आई तू अजिबात काळजी करू नकोस, मला सगळं समजतं, माझ्या चालाकी खूप भरलेली आहे, पण आज तू फक्त मला चांगलं चांगलं खायला दे. इकडे आदित्यच्या घरी आईने डाळ चढवली, शेवया केल्या आणि विचार करू लागल्या की आतापर्यंत रितिका आणि आदित्य परत आले नाहीत. मग तिने आदित्यचा नंबर डायल केला, पण फोन बंद होता. मग आईने थोडीशी चिंता करत तिच्या सुनेचा नंबर डायल केला. रितिकाने कॉल येताना पाहिला आणि तिच्या आईकडे पाहून हसत म्हणाली, हे बघ सासूबाईचा फोन आला आहे. फोन उचलताच ती गोड स्वरात बोलली, हा आई बोला. आईने थेट विचारले, सुनबाई तुम्ही सगळे कधी परतणार आहात, शालिनी तुमची वाट पाहत आहे, तिने आज उपवास ठेवला आहे. मग रितिका शांतपणे म्हणाली, आई आज रात्री आम्ही इथेच राहू,
माझी आई खूप विनंती करत होती आणि ती म्हणत होती की तुम्ही खूप समजूतदार आहात, थोडं समजून घ्याल. त्यामुळे आदित्य उद्या सकाळी इथून ऑफिसला निघून जाईल. आई काही क्षण गप्प राहिली आणि म्हणाली, बाळा, आज सणाचा दिवस आहे. तुझ्या नंदच्या मनाचा थोडा तरी विचार कर. शालिनी उपाशी बसली आहे. तेव्हा रितिका पटकन म्हणाली, आई, तिला जेवायला सांगा. एकच दिवसाचीच गोष्ट आहे. मी हे बऱ्याचदा करते. तुम्ही इतक्या छोट्याशा गोष्टीवर रागावू नका. मग वाट न पाहता तिने कॉल डिस्कनेक्ट केला आणि फोन सायलेंट मोडवर ठेवला. संध्याकाळ झाली. खिडकीबाहेर ढग होते. आईने शालिनीकडे पाहिले, जी भिंतीवरील घड्याळांच्या काट्यांना पाहत होती. जणू प्रत्येक टिकटिकच्या आवाजाने तिच्या घशात अडकलेला घोट अधिकच जड होत चालला होता. मग आई म्हणाली, बाळा, थोडा गुळ खा आणि पाणी पी. शालिनी हसून म्हणाली, आई, तुला माहिती आहे, मी राखी बांधण्यापूर्वी काहीही खात नाही. तू काळजी करू नकोस, मी ठीक आहे. आई आतून तुटली असली तरी तिने ठाम आवाजात म्हटले, ठीक आहे, पण मी दारात उभी राहीन, तुझा भाऊ येताच. लगेच आरतीची थाळी उचल. मग शालिनी म्हणाली, मी इथेच बसली आहे आई, तू स्वयंपाकघर सांभाळ. शेवयांचा सुगंध मलाही बोलावत आहे, पण मी राखी नंतरच माझ्या वाट्याचा गोडवा घेऊन. आईचा आवाज गुदमरला. मग आईने अंगणातील लाईट चालू करून तिच्या खोलीत गेली आणि कपाटातून जुनी राखी काढली, जी शालिनीने लहानपणी तिच्या भावासाठी रंगीत पेनांनी सजवली होती. मग ती स्वतःशीच म्हणाली, माझ्या मुलीचे मन किती शुद्ध आहे. देवा, तिला कधीही रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नकोस. संध्याकाळ झाली होती. 8 वाजले तेव्हा शालिनीचे डोळे ओले झाले. ती हळूच म्हणाली, आई, कदाचित तो आज येणार नाही. आईने खिडकीबाहेरच्या अंधाराकडे पाहिले आणि म्हणाली, मी शेवटचा फोन करून पाहते. तिने आदित्यला फोन केला. फोन स्विच ऑफ होता. तिने पुन्हा रितिकाचा नंबर डायल केला, पण रिंग वाजलीच नाही. आईने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, चल बाळा, मंदिराजवळ थाळी ठेव आणि तुझ्या सासरच्या घरी जा. शालिनीने ओठ दाबून थाळी उचलली. दिवा विझवला नाही, फक्त देवासमोर ठेवला आणि म्हणाली, आई, मी जात आहे, तुम्ही जेवण करून घ्या. आई म्हणाली, जर उपाशी जाणार आहे तर मलाही आज जेवायचे नाही. शालिनीने आईचा हात धरला आणि म्हणाली, नाही आई, तुम्ही जेवा, तुम्ही खंबीर राहा. माझा उपवास आपोआप माझी शक्ती बनेल. आईने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला दारापर्यंत सोडायला आली. रस्त्याच्या वळणाला पोहोचल्यावर शालिनीने एकदा घराकडे मागे येऊन पाहिले आणि स्वतःशीच म्हणाली, पुढच्या वर्षी मी सर्वात पहिल्यांदा येईन. आणि मग ती जलद पावलांनी तिच्या सासरच्या घराकडे जाऊ लागली. दुसरीकडे रितिका त्यावेळी तिच्या घरी हास्य आणि मजेत मग्न होती. आरवने ताटात गरम पराठे ठेवले. रितिका ते मनापासून खाल्ले आणि आईला म्हणाली, बघ आई, आज इतक्या वर्षांनी आपल्याला खूप मज्जा आली ना. माझ्या सासूबाईंना मी संध्याकाळपर्यंत परत यावे असे वाटत होते, पण मला वाटले की माझ्या मनाचे ऐकावे. मग तिची आई अभिमानाने म्हणाली, अर्थातच, तू कोणावरही अवलंबून नाहीस. स्वतःचा निर्णय स्वतःच घे. रितिकाने समाधानाचा एक दीर्घ श्वास घेतला. तिला तिच्या आत कुठेतरी विजयाची सौम्य चव अनुभवली. तिला थोडीही कल्पना नव्हती की त्याच क्षणी एक बहीण तिच्या सासूच्या दारातून रिकाम्या पोटी परतली होती आणि तिची आई मंदिरासमोर बसून शेवयाच्या प्लेटला पुन्हा पुन्हा पाहून परत ठेवत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळचा हलका सूर्यप्रकाश खिडकीच्या कड्यांवर पडला. आईने तक्रारीची भाषा न स्वीकारता थेट तिच्या हृदयाची भाषा निवडली. आदित्य आणि रितिका परत येताच आईने दारावरच त्यांना थांबवले आणि अगदी हळू पण स्पष्ट आवाजात म्हणाली, तुम्ही दोघांनी काल माझ्या घरात चुलीची उष्णता मंद केली. तुझी बहीण शालिनीचा उपवास होता. ती पाणीही पिली नाही, तशीच वाट पाहत राहिली. शेवटी उपाशीच तिच्या सासरच्या घरी परतली. आदित्यने लाजेने डोळे खाली केले. रितिकाने क्षणभर तिचा चेहरा कडक केला. मग गोड स्वरात म्हणाली, आई, इतक्या छोट्या गोष्टीवर नाराज होऊ नका. होतं कधी कधी असं. तुम्ही शालिनीला खायला सांगायला हवं होतं. काय फरक पडला असता. आई डोळे वर करून आणि प्रत्येक शब्दावर लक्ष केंद्रित करत म्हणाली, इतक्या छोट्या गोष्टीमुळे नातेसंबंध तुटतात ही आणि जोडतातही. काल तुला एका रात्रीकरिता तुझ्या आईच्या मांडीवर शांती मिळाली असेल, पण इथे माझ्या मुलीची राखी रिकामी राहिली. दिवा जळत राहिला, पण मनगट रिकामी राहिले. तेव्हा आदित्य म्हणाला, आई, चूक झाली. रितिकाने हळूच आदित्यकडे पाहिले. जणू काही चूक झाली हा शब्द पण त्याच्या बाजूने एक शस्त्र बनू शकतो.
आई हळुवारपणे म्हणाली, जेव्हा आपले स्वतःचे लोक आपल्याला दुर्लक्ष करायला लागतात तेव्हा ती चूक जास्त दुखावते. आणि बाळा, तू तर तुझा फोन सुद्धा चालू ठेवू शकला नाही. मी रात्रभर दारात बसून होते. मग आईने रितिकाकडे पाहिले आणि म्हणाली, तू या घरची सुनबाई आहेस. या कुटुंबातील मोठी मुलगी होऊ शकली असती, पण तू बालिशपणाचा मार्ग निवडलास. तुझे शब्द गोड आहेत, पण तुझ्या निर्णयांमध्ये जवळीकतेची चव कडू का असते? रितिका ओढ दाबून म्हणाली, आई, माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका. मी फक्त माझ्या आईच्या आग्रहावरून रात्रभर राहणे योग्य मानले. यात काय चूक होती? आई थकलेल्या पण खंबीर आवाजात म्हणाल्या की वाट पाहणे वाईट नाहीये. इथे कोण वाट पाहत असेल याचा विचार करून एक शब्दही न बोलणे वाईट आहे. जर तुला शालिनीची वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा माहीत नव्हती तर तू विचारायला हवे होते, किंवा किमान तिला सांगायला हवे होते की तुम्ही येणार नाही. वाट पाहण्याची वेदना सर्वात जास्त त्रास देते असं म्हणत आई आत गेली आणि मंदिरासमोर जाऊन बसली. आदित्य शांतपणे उभाच राहिला. रितिका हळूच म्हणाली, चला खोलीत जाऊया. आणि दोघेही त्यांच्या खोलीकडे निघाले. पण हे प्रकरण इथेच संपले नाही, कारण पुढच्याच वर्षात असं वळण येणार होतं जे रितिकाला तिच्याच माहेरच्या घरातून तोच तीक्ष्ण बाण येऊन छेदणार होता, जो बाण तिने तिथे बसून शालिनीवर चालवला होता. मग तिला समजले की एका बहिणीच्या रिकाम्या मनगटाचे दुःख काय असते, आणि मग तिच्या शब्दांचा गोडवा खरोखरच पश्चातापाच्या ओलाव्यात विरघळेल. आईचे बोलणे ऐकून ती थोडी चिडली, पण तिने स्वतःला सांत्वन दिले की ती खूप अतिशयोक्त करत आहे. उत्सवादरम्यान थोडा वेळ थांबणे गुन्हा थोडीच आहे. तिने स्वतःलाच योग्य समजून आदित्यला म्हणाली, बघितलं, आईंना फक्त शालिनीची काळजी असते. जणू मी या घरची काहीच नाही. आता मलाच दोष देत आहेत. माझा भाऊ आहे, माझी आई आहे, त्यांच्यासोबत राहण्यात काय चूक आहे? आदित्य गप्प राहिला. त्याच्या मनात नक्कीच कटुता होती, पण वाद टाळण्यासाठी तो काहीही बोलला नाही. दरम्यान वेळ असाच जात राहिला. पुढच्या वर्षी रक्षाबंधनच्या काही दिवस आधी रितिकाचा भाऊ आरव तिला फोन करतो, दीदी, यावेळी माझ्या सासऱ्याच्या घरी एक खास कार्यक्रम आहे, म्हणून मी तिथेच असणार आहे. जर तुला राखी बांधायला यायची असेल तर तू ही येऊ शकते, परंतु होऊ शकते की दिवसा मी घरी नसेल. पहिले तर रितिकाने यायला हलक्यात घेतले. नंतर हसत म्हणाली, अरे, मी सकाळी लवकर येईन, तू कुठेही जाऊ नकोस. आरवही थोडा हसला आणि म्हणाला, ठीक आहे दीदी, मी प्रयत्न करेन, पण माझी सासू मला फोन करत आहे आणि तिला नकार देणे कठीण आहे. रितिकाने फोन ठेवला, पण मनाला कुठेतरी अस्वस्थ वाटू लागले. तिने आदित्यलाही म्हटले, अरे, याला काय अर्थ आहे? बघ ना, माझा भाऊ सणाच्या दिवशी त्याच्या पत्नीच्या आग्रहावरून मला सोडून त्याच्या आईकडे निघाला आहे. आदित्य तिच्याकडे न पाहता म्हणाला, आता तरी तुला समजले पाहिजे की जेव्हा कोणी प्रेमाने आपली वाट पाहत असते आणि ती व्यक्ती येत नाही तेव्हा आपल्याला कसे वाटते. मग रितिका चिडून म्हणाली, तुला काय म्हणायचंय? मग आदित्यने सरळ तिच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला, तेच जे आईने सांगितलं होतं. ज्या दिवशी हे तुझ्यासोबत घडेल त्या दिवशी तुला समजेल की शालिनीचे दुःख काय आहे. हे ऐकून रितिकाला राग पण आला आणि कुठेतरी आतल्या आत भीतीही जाणवू लागली. मग तिने याला तिच्या अहंकारात दाबून ठेवलं. ती विचार करत होती की काहीही असो, पण आरव त्याच्या बहिणीला निराश करणार नाही. सणाचा दिवस आला. सकाळी लवकर रितिकाने पूजा थाळी सजवली. त्यात कापूर, तांदूळ, राखी आणि मिठाई ठेवली. डोक्यावर पदर घेतला आणि तयार झाली. ती आदित्यला म्हणाली, चला जाऊया लवकर. आदित्य म्हणाला, ठीक आहे, पण फोन करतो, घरी आहे की नाही. रितिकाने फोन केला, पण आरवचा फोन बंद होता. तिने पुन्हा प्रयत्न केला, पण निकाल तोच होता. तिच्या मनात थोडी अस्वस्थता वाढली. तरीही ती म्हणाली, चला जाऊया, कदाचित तो वाटेत असेल. ती तिच्या माहेरी पोहोचली तेव्हा तिच्या वहिनीने दार उघडले. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होते. अरे दीदी, तू आलीस? पण आरव तर सकाळीच माझ्या माहेरी गेला होता. आईचं बोलावणं होतं. तो म्हणाला की जर त्याला वेळ मिळाला तर तो परत येईल. रितिकाचे हृदय धडधडत होते. तिने हातातील थाळी घट्ट पकडली. जणू काही अचानक तिच्या मनगटावर एक जड ओझे लटकले आहे. तिने विचारले, तो कधी येईल? वहिनी खांदे उंचावत म्हणाली, मला माहीत नाही, कदाचित उद्या सकाळी.
आई खूप आग्रह करत होती तिथेच राहण्यासाठी. रितिकाच्या कानात ते शब्द घुमू लागले. आई खूप आग्रह करत होती तिथेच राहण्यासाठी. तेच शब्द जे तिने तिच्या सासूला बोलले होते आणि त्याच प्रकारे तिने कोणाची तरी वाट मोडली होती. आता ती स्वतः त्याच ठिकाणी उभी होती जिथे कधी शालिनी उभी होती. एक रिकामी खुर्ची, एक विझलेला दिवा, एक रिकामं मनगट आणि वाट पाहण्याचं दुःख. मग तिची वहिनी म्हणाली, दीदी तुम्ही बसा, मी चहा बनवू का? रितिकाने जबरदस्तीने हसून सांगितले, नको राहू दे, मी थोड्या वेळाने निघून जाईल. ती तिच्या आईवडिलांच्या घराच्या उंबरट्यावर उभी राहिली आणि आजूबाजूला पाहिले. तेच घर, तेच अंगण, पण तिचे मन जड झाले होते. राखीच्या ताटाचे वजन आता तिच्या हृदयावर होते. तिच्या डोळ्यात एक प्रकारची चीड होती. परत येताना वाटेत ती पूर्णपणे गप्प राहिली. आदित्य हळूच म्हणाला, का, कसे वाटले आज? तू इतरांना जो स्वाद दिला होता तोच स्वाद चाखून बरे वाटले ना? रितिकाचे डोळे अश्रूंनी भरले. तिला पहिल्यांदाच जाणवले की नात्यांमध्ये सर्वात मोठा चटका तेव्हा बसतो जेव्हा तुमच्या जवळची व्यक्ती न सांगता निघून जाते आणि तुम्हाला फक्त वाट पाहायला सोडून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ होती. रितिका बेडवर पडली होती, पण झोप तिच्या डोळ्यांपासून मैल दूर असल्यासारखी वाटत होती. कालची घटना तिच्या मनात सतत फिरत होती. तिच्या भावाची रिकामी खुर्ची, राखीच्या थाळीचे रिकामे असणे आणि तेच शब्द कानात घुमत होते की आई खूप आग्रह करत होती तिथेच राहण्यासाठी. तिने वळून पाहिले तर आदित्य शांतपणे बसलेला होता आणि त्याच्या मोबाईलकडे पाहत होता. रितिका हळू आवाजात म्हणाली, आदित्य तू बरोबर होतास, मला आता सगळं समजलं. आदित्य डोळे न उचलता म्हणाला, समजून तर बऱ्याच लोकांना जाते, फरक इतकाच असतो की जेव्हा तुम्ही ते वेळेत समजता. रितिकाने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, मला शालिनीची माफी मागायची आहे, अगदी माझ्या मनाच्या तळापासून. काल मलाही तेच जाणवलं जे त्यावेळी तिला जाणवलं असेल. रिकाम्या पोटी बसून फक्त वाट पाहणे आणि मग हे समजणे की पुढची व्यक्ती येणारच नाही. आदित्य, ती वेदना आत खोलवर जाते. आदित्यने तिच्या डोळ्यात पाहिले. जर तुला खरोखरच पश्चाताप झाला असेल तर फक्त माफी मागू नकोस, असे काहीतरी कर ज्यामुळे तिला वाटेल की तू खरंच तिचे दुःख स्वीकारले आहे, ते समजून घेतले आहे. रितिकाने लगेच ठरवले की ती आजच शालिनीला भेटायला जाईल. ती स्वयंपाकघरात गेली. आई प्लेटमध्ये पराठे घालत होती. रितिका हळूच तिच्याकडे आली आणि म्हणाली, आई मी चूक केली. मला त्या दिवशी तुमच्या आणि शालिनीच्या भावना समजल्या नाहीत. काल माझ्यासोबत पण तेच घडले. माझा भाऊही राखीच्या दिवशी दुसऱ्याच्या घरी राहिला होता. तेव्हा मला वाट पाहण्याचे दुःख जाणवले. आईने तिच्या डोळ्यात पाहिले. त्यांच्यात खरोखरच कोमलता होती. आई म्हणाली, रितिका, नात्यांमध्ये चुका होणे वाईट नाही. वाईट तेव्हा असते जेव्हा ती व्यक्ती त्याची चूक स्वीकारत नाही आणि तू आज ती स्वीकारत आहेस. उशीर झाला पण समजली. रितिका हळुवारपणे म्हणाली, आई मला आज शालिनीला भेटायला जायचं आहे. मला तिला राखी बांधायची आहे. जरी आज सण नसला तरी तिच्याबद्दल माझे प्रेम खरे आहे. आईचे डोळे अश्रूंनी भरले. ती म्हणाली, जा माझ्या बाळा, आणि आज फक्त राखी बांधू नकोस. तिला हेही आश्वासन दे की जर भाऊ आणि वहिनी तिला आपली मानत असतील तर बहिणीची वाट पाहणे कधीही व्यर्थ जाणार नाही. काही वेळाने रितिका मिठाईचा डब्बा आणि सजवलेली राखी घेऊन शालिनीच्या घरी पोहोचली. शालिनीने दार उघडताच ती आश्चर्यचकित झाली. अरे वहिनी, तू? रितिकाने वेळ वाया न घालवता तिचा हात धरला. शालिनी, प्लीज मला माफ कर. त्या दिवशी मी तुझा उपवास, तुझे प्रेम आणि तुझे वाट पाहणे हलक्यात घेतलं. काल माझ्यासोबतही असेच घडले. जेव्हा मला समजले की राखीचा दिवस भावाशिवाय किती एकटा असतो, शालिनीचे डोळे ओले झाले, पण तिच्या ओठांवर हलकेसे हास्य आले. पण वहिनी, सण तर निघून गेला, म्हणून काय झालं? जर हृदयात आपलेपणाची भावना असेल तर प्रत्येक दिवस सण असू शकतो, रितिका म्हणाली. तर आज आपण आपला सण साजरा करतोय. तिने ताटात तांदूळ, कापूर ठेवला. शालिनीची आरती उतरली आणि राखी बांधली. दोघांच्याही डोळ्यात ओलावा होता, पण मनात थोडासा दिलासा होता की नात्याचा धागा पुन्हा जोडला गेला आहे. रितिका घरी परतली तेव्हा आईने फक्त एवढेच म्हटले, आज तू या घरच्या मुलीला तुझी बहीण बनवलेस.
हाच या सणाचा गोडवा आहे. आणि यावेळी रितिकाच्या चेहऱ्यावरील हास्य कृत्रिम नव्हते तर खरे होते. त्या दिवसानंतर जणू काही रितिकाच्या हृदयातील एखादी गाठ उलगडली होती. पूर्वी सण म्हणजे तिच्यासाठी तिच्या माहेरचा आनंद आणि स्वतःसाठी सुविधा होत्या. पण तिला आता असे वाटले की सण म्हणजे तिच्या सासरच्या घरातील आनंद देखील आहे. ती जितकी माहेरच्या जवळची आहे तितकीच इथली आहे आणि दोन्हीकडची नातीही तितकीच नाजूक आणि मौल्यवान आहेत. आईच्या चेहऱ्यावरील समाधान आणि शालिनीच्या डोळ्यातील प्रेमाने तिच्या आत काहीतरी बदललेले होते. काही आठवडे गेले. घरात गोष्टी पूर्वीसारख्याच चालू लागल्या. पण रितिकाच्या स्वभावात एक सूक्ष्म बदल आई आणि आदित्य दोघांनाही जाणवू लागला. आता ती बिना टाळाटाळी करता स्वयंपाकघरात मदत करायची. शालिनीचा उल्लेख आला की टोमणे मारण्याऐवजी ती सामान्य स्वरात बोलायची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती वाद घालण्याऐवजी तिच्या आईचे ऐकू लागली. वेळ खूप वेगाने पुढच्या राखीच्या सणापर्यंत पोहोचला. रितिकाने आधीच मनाशी ठरवले होते की ती मागच्या वेळी केलेली चूक पुन्हा करणार नाही. रक्षाबंधनाच्या 1 आठवडा आधी तिने शालिनीला फोन केला. यावेळी तू आधी येशील आणि तुला हवे असेल तर मी स्वतः तुला घ्यायला येईन. शालिनीने आश्चर्याने विचारले. खरंच वहिनी? रितिका हसत म्हणाली. हो खरंच. आणि हो, यावेळी मी तुला वाट पाहायला लावणार नाही. तुझ्यासाठी सगळं तयार ठेवेन. सणाच्या दिवशी रितिकाने सकाळपासूनच स्वयंपाकघराची जबाबदारी घेतली. शेवया, बेसनाचे लाडू, गरम पुरी सर्व काही वेळेवर तयार झाले. आईने हे देखील पाहिले की रितिका पुन्हा पुन्हा तिच्या घड्याळाकडे पाहत आहे, जणू ती स्वतःच कोणाची तरी वाट पाहत होती. शालिनी आल्यावर रितिका दारात गेली आणि तिचे स्वागत करत म्हणाली, चल, यावेळी तुझे मनगट रिकामे राहणार नाही. शालिनीचे डोळे चमकले. वहिनीत हा बदल पाहून खूप छान वाटते. आरती झाली, राखी बांधण्यात आली, मिठाई वाटण्यात आली. वातावरणात गोडवा होता, हास्य होते आणि कोणतीही कृत्रिमता नव्हती. सर्वांना मिठाई वाटताना आई म्हणाली, बघितलंस, जेव्हा नात्यात समजूतदारपणा आणि जवळीक असते तेव्हा सण आपोआप फुलतो. आदित्य हसत म्हणाला. आता घरातील सुनेनं आईचं आणि बहिणीचं मनही जिंकलं आहे. रितिकाने शालिनीचा हात धरला आणि म्हणाली, हे फक्त तुझ्यामुळे घडलं. जर तू मला माफ केलं नसतंस तर मी आजही तीच जुनी रितिका असते. मग शालिनीही हसत म्हणाली, वहिनी, राखीचा अर्थ नाती बांधणे असा आहे आणि ते बंधन तेव्हाच मजबूत होते जेव्हा ते हृदयाशी जोडलेले असते. त्या दिवशी घराचे अंगण खरोखरच सणाच्या आनंदाने भरलेले होते. आईने मंदिरात दिवा लावला आणि मनात म्हटले, देवा, या घरात असेच प्रेम राहो आणि कोणाचेही मनगट कधीही रिकामे राहू नये. राखी सण पुन्हा आला, पण यावेळी घरातील वातावरण मागील वर्षांपेक्षा वेगळे होते. आईच्या चेहऱ्यावर आधीच शांतता होती, कारण आता तिला माहीत होते की रितिका आणि शालिनीमध्ये कोणतेही अंतर नाही. सकाळी सकाळी लवकर स्वयंपाकघरात शालिनी आणि रितिका दोघेही एकत्र उभ्या होत्या. एक पुरी लाटत होती तर दुसरी शेवया ढवळत होती. मध्येच त्यांचे हास्य स्वयंपाकघरातील आवाजात मिसळत होते. आदित्य बाहेर आला आणि म्हणाला, वा, असे दिसते की यावेळी बहीण आणि वहिनीने स्वयंपाकघराचा ताबा घेतला आहे. शालिनी कपाळावर हात ठेवून म्हणाली, मी ताबा घेत नाहीये भावा, नणंद भाऊजे एकत्र काम करत आहोत. रितिका गमतीने म्हणाली, हो, आणि मी तुमच्यासाठी सर्वात गोड लाडू मीच ठेवत आहे. आई हे दृश्य दुरून पाहत होती. तिच्या डोळ्यात अभिमान आणि आनंदाचे मिश्रण होते. यावेळी रितिकाने एक खास तयारी केली होती. तिने तिच्या कपाटातून एक सुंदर रेशमी साडी काढली, जी तिने तिच्या आईवडिलांच्या घरून आणली होती आणि ती शालिनीसाठी गिफ्ट रॅपमध्ये पॅक केली. राखी बांधल्यानंतर तिला मिठाई भरवताना तिने तिला ते पॅकेट दिले, ज्यामध्ये लिहिले होते, हे तुझ्यासाठी. गेल्या वर्षी झालेल्या चुकीसाठी त्यानंतर मी ठरवलं होतं की मी दरवर्षी तुझ्यासाठी काहीतरी खास करेन. शालिनीचे डोळे अश्रूंनी भरले. ती हळुवारपणे म्हणाली, वहिनी, भेटवस्तूपेक्षा माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं हे आहे की तू माझ्याबद्दल विचार करतेस आणि तीच माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे. रितिकाने तिचा हात धरला आणि म्हणाली, आता तू फक्त माझी नणंद नाहीस, तू माझी खरी बहीण आहेस आणि बहिणीमध्ये
कोणताही राग किंवा तक्रार नसते. सणानंतर त्या दिवशी दोघींनी एकत्र असे काहीतरी केले ज्यामुळे संपूर्ण कुटुंब भावनिक झाले. त्यांनी मिळून परिसरातील त्या 2 अनाथ मुलींना राखी बांधली ज्यांना भाऊ नव्हते आणि त्यांना मिठाई आणि नवीन कपडे दिले. हे पाहून आईला खूप आनंद झाला. राखी ही फक्त एक विधी नाही, ती प्रेम आणि आपुलकी वाटण्याचा सण आहे आणि आज तुम्ही दोघांनी हे सिद्ध केलं आहे. संध्याकाळी जेव्हा घराच्या अंगणात दिवे लावले जात होते तेव्हा हवामध्ये फक्त तूप आणि फुलांचा सुगंधच नाही तर नात्यांचा उबदारपणाही दरवळत होता. मग आदित्य हसला आणि म्हणाला, आता असं वाटते की या घरातल्या सर्वांना राखीचा अर्थ समजला आहे. रितिकाने शालिनीकडे पाहिले आणि म्हणाली, हो, राखीचा खरा अर्थ आहे की प्रत्येक परिस्थितीत एकत्र राहणे. आईंनी दोघांनाही आशीर्वाद दिला आणि म्हणाली, हा बाळांनो, हे बंधन असेच राहू द्या. हीच घराची खरी संपत्ती आहे. आणि त्या क्षणी सर्वांना वाटले की गेल्या वर्षीच्या रिकाम्या मनगटाचे दुःख कायमचे नाहीसे झाले आहे. नात्यांचे बंधन हे केवळ रक्ताच्या नात्यांचे नसते तर ते बंधन समजून घेण्याचे आणि पूर्ण करण्याची भावना देखील असते. नात्यांची जवळीक समजूतदारपणा आणि वचनबद्धतेच्या भावनेने बळकट होते. एका वर्षापूर्वी या घरात एक मनगट रिकामे राहिलं होतं कारण कोणीतरी त्याच्या अहंकाराला आणि सोयींना नात्यापेक्षा वरचढ ठरवलं होतं. पण वेळ आणि परिस्थितीने शिकवलं होते की वाट पाहण्याचे दुःख तेच समजू शकतो ज्याने ते अनुभवले आहे. रितिका आणि शालिनीची कथा आपल्याला शिकवते की एक छोटीशीही चूक किंवा निष्काळजीपणा एखाद्या आपल्या प्रिय व्यक्तीच्या मनावर खोल परिणाम करू शकते आणि एक खरी माफी आणि बदललेली वागणूक या नात्याला पूर्वीपेक्षाही अधिक मजबूत बनवू शकते. राखीचा खरा अर्थ फक्त धागा बांधणे नाही तर एक वचन देणे आहे, एकत्र राहण्याचे, त्यांना वेळ देण्याचे आणि नेहमी एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्याचे. कारण मनगटावर बांधलेला धागा केवळ एक सजावट नाही तर तो त्या अव्यक्त वचनांचे प्रतीक आहे जे प्रत्येक वादळात भावा बहिणीचे नाते अबाधित ठेवते, प्रत्येक वादळात ते अखंड राहते. तर मित्रांनो, ही रितिका आणि शालिनीची कथा होती ज्यामध्ये एक गैरसमज, एक वाट पाहणे आणि एक खरा पश्चाताप यामुळे नात्याची पूर्ण दिशा बदलली. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढील कथेत. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.